तुम्हाला असं वाटते का, एक मिनिट भाऊ, या ठिकाणी काहीतरी होतं म्हणून? कोणतं पीक होतं इथं? कापूस पीक होता. जमिनीचा मरणवटा झालाय मायबाप सरकार, जमिनीचा मरणवटा झालाय. शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर दुःखाचा डोंगर आहे. रात्रीची झोप सुद्धा लागत नाही, एवढी वाईट परिस्थिती सध्या शेतकऱ्याची आहे. ज्या आशेनं आकांक्षेनं शेतकरी अपेक्षा करतो ती सुद्धा भेटत नाही. लोकप्रतिनिधी साधे धुऱ्यावर सोडा, गावात सुद्धा येत नाही. ही वाईट अवस्था. त्यामुळं ज्या नदीचा उगम खऱ्या अर्थानं वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये होतो, तिथनं ही नदी वाहत येते. यवतमाळ जिल्ह्याचा नेर, दारव्हा तालुका, त्याच्यानंतर यवतमाळ तालुका ऑक्युपाय करते. आणि या नदीच्या पात्रामुळं खोलीकरण नाही, नद्या गाळयुक्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हे शेत पूर्णपणे वाहून गेलेले आहेत.